दिंडी म्हणजे वारकऱ्यांच्या काळजाचा विषय. पालखीच्या बरोबर एका अधिकारी संत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा व राहणारा वारकऱ्यांचा समूह. संतांची किंवा दिंडी काढणाऱ्यांची नावे दिंड्यांना असतात. दिंडी या शब्दाचा अर्थ विणा वा विण्यासारखे वाद्य असाही आहे. आषाढी एकादशीला महाराष्ट्रातून निरनिराळ्या संतांच्या व देवांच्या पालख्या पंढरपुरास पांडुरंगाच्या भेटीकरिता जात असतात. एका ठराविक वेळी देवाच्या भेटीला जाणे यालाच वारी असे म्हणतात. आणि यावरूनच दिंडीतील लोकांना वारकरी असे म्हणतात. पालखीच्या बरोबर ठरलेल्या क्रमाप्रमाणे दिंड्या एकामागे एक चालत असतात. दिंड्यांमध्ये स्त्रिया, मुले, म्हातारी या सर्वांचा सहभाग असतो. दिंडीत चालणारा वारकरी टाळ, मृदंग वाजवीत, भजन करीत, प्रसंगी नाचतही जात असतात. यालाच दिंडी नृत्य असे म्हणतात. या भजनात संतांचे अभंग किंवा गवळणी गाताना आपल्याला पाहावयास मिळतात. हातात विणा घेतलेला माणूस हा त्या दिंडीचा सर्वाधिकारी असतो. नवीन दिंडी काढताना पालखीच्या अधिकाऱ्याची मान्यता घ्यावी लागते. दिंडी या शब्दाचा अर्थ लहानसा दरवाजा असाही आहे. त्यामुळे दिंडीत राहून भजन करीत जाणाऱ्यांकरिता स्वर्गातील दिंडी दरवाजा उघडतो अशी समजूत आहे. मोरगावच्या गणपतीसारख्या इतर देवांना भेटायला जाण्यासाठीही दिंडी घेऊन जाण्याची पद्धत आहे.